ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही जर एकदा ही रेसिपी केली ना तर सणासुदीला कराल, पाहुणे-रावळे आल्यावर कराल किंवा मध्ये-आधे काहीतरी छान खायचं असेल ना, तर नक्कीच ही रेसिपी आवर्जून कराल. इतकी जास्त अप्रतिम हा पदार्थ तयार होतो. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. आता हा पदार्थ मी गव्हाच्या पिठापासून करते, पण तुम्ही मैद्यापासून सुद्धा करू शकता, कारण की मैद्यापासून सुद्धा अतिशय छान असा पदार्थ हा तयार होतो. सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बघा एका बाउलमध्ये, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि नंतर थोडं थोडं पाणी करून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आपण नेहमी ज्या पद्धतीने चपात्यासाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण चपात्या वगैरे करत नाही, अतिशय भन्नाट मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ करतो आहे. तुम्ही जर एकदा केला ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी कराल. करायला खूप जास्त सोपं आहे आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो. तर इथे बघा अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलं आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळसुद्धा नाही. अगदी याच पद्धतीने पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्यानंतर वरनं थोडंसं तेल लावूनसुद्धा मी थोडंसं मळून घेतलं आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. आता या मऊसूत पदार्थासोबत मी अतिशय एक भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला अजून एक सांगणार आहे. तुम्हाला करायची असेल तर करा, पण अतिशय अप्रतिम झाली ही सुद्धा रेसिपी, त्यामुळे नक्कीच करून बघा. त्यासाठी आपल्याला इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता हा पदार्थ मी 2 जणांसाठी करते, 2 ते 3 जणांसाठी. त्यानुसार इतकी क्वांटिटी मी कांद्याची घेतलेली आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर क्वांटिटी इथे तुम्ही कांद्याची किंवा पिठाची वगैरे वाढवू शकता. आता कांदा आपल्याला अतिशय बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कांदा कट करू शकता. अतिशय छान बारीक कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा कट करून घेतला ना तरी चालेल. आता इथे बघा कांदा कट करून घेतला आहे. कांदा थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे बघा मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो शक्यतो लाल बघून घ्या. आपल्याला इथे पिकलेल्या टोमॅटोचाच वापर करायचा आहे. आता हा टोमॅटो स्वच्छ असा धुवून घेतला आहे. त्यानंतर याचे मोठ्या मोठ्या फोडी करून मी यामध्ये टाकलेल्या आहेत. तर इथे बघा अजून मी एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला आहे. तुमच्याकडे जर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असतील तर ते घेऊ शकता, किंवा मग अशा पद्धतीने 2 टोमॅटो घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. आता या टोमॅटो हा तिला माहित आहे ते खाईन हे. करून घ्यायची आहे आपल्याला. टोमॅटो बघा वाटून झालेला आहे. तोपर्यंत गॅसवरती एका साईडला मी कांदा आणि सिमला मिरचीचे बघा अगदी या पद्धतीने काप करून घेतले होते, ते घालून घेतले आहेत. आता ते काप आपल्या तेलावरती आपल्याला अतिशय छान असे परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळसुद्धा परतायचं नाही, फक्त एक 10 ते 15 सेकंद परतलं फास्ट गॅसवरती तरी चालणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा त्याच पॅनमध्ये मी पुन्हा 2 पाय तेल वाढून घेतलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो बारीक कट करून घेतला कांदा आहे तो इथे यामध्ये घालायचा आहे. आता कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती परतून घ्यायचा आहे. हा पदार्थ असा आहे किंवा ही रीत अशी आहे की तुम्ही पाहुणे-रावळे आल्यावर करू शकता, सणासुदीला सुद्धा करू शकता, कारण की अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते. आणि जर एकदा केली ना तर सगळेच जण तुमचे कौतुक करतील, इतकी जास्त अप्रतिम होते. इथे मी थोडंसं अद्रक आणि लसूण बारीक बारीक चिरून घेतलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट घातली ना यामध्ये तरी चालणार आहे. आता हे तेलावरती अतिशय छान असं परतून झालं की यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ना ती घालून घेऊया. आणि याला तेल सुटेपर्यंत अतिशय छान असे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पाहू शकता एक 3 ते 4 मिनटं तरी लागू शकतात हे आपल्याला परतायला. तरी ते बघा 1 मिनटं झालेलं आहे परतून. आता यामध्ये मी सुके मसाले घालून घेते. सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी धना पावडर घातली आहे. तिखटाचं प्रमाण किंवा मग मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा जर तुम्हाला यामध्ये तुमच्या घरातले काही मसाले असतील अवेलेबल ते घातले ना तुम्ही तरी चालेल. मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे, 1.5 चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला
आणि 1.5 ते 2 चमचे इथे मी किचन किंग मसाला घातला आहे. मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं. आता फोडणीला आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत. गॅस खूप जास्त फास्टसुद्धा करायचा नाही. मीडियम गॅसवरतीच बघा हे मसाले मी परतून घेते. जर तुम्ही गॅस जो आहे ना तो फास्ट केला ना तर मसाले लगेच करपू शकतात. आणि जर तुम्ही भाजीमध्ये तेल वगैरे कमी वापरत असाल तर मसाले परतताना ना तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर केला ना तरी चालेल. आता यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघा मसाला थोडासा खाली लागायला लागला आहे. त्यामुळे इथे मी थोडंसं अगदी पाणी घातलं आहे आणि पुन्हा छान असे हे मसाले जे आहेत ना ते परतून घेते. जितका तुम्ही हा मसाला तेलावरती छान परतून घ्याल ना तितकी तुमची ही जी भाजी आहे ना ती अगदी अप्रतिम होते. तर आता बघा एक 10 ते 15 सेकंद पुन्हा मी छान असं हलवून घेतलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला जे पनीर आहे ना ते घालायचं आहे. पण पनीरला ना इथे मी दही आणि थोडेसे हळद आणि धना पावडर लावून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते पनीर यामध्ये मी घालणार आहे. इथे ना आपण एक पनीरची भाजी करतो आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी ना मऊसूत असे लच्छे पराठे करतो आहे. तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने मऊसूत असे लच्छे पराठे केलते का ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण हॉटेलमध्ये नेहमी लच्छे पराठा वगैरे खात असतो, पण ते मैद्याचे वगैरे असतात. पण गव्हाच्या पिठाचे जर तुम्हाला घरच्या घरी करायचे असतील ना तर नक्कीच या पद्धतीने करून पहा. खूप जास्त लेअर सुटतात आणि खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. एकदा ही माझी पद्धत वापरली ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. आता इथे माझ्याकडे थोडासा फ्रोझन वाटाणा होता ना तो सुद्धा यामध्ये मी घातला आहे. आणि या पद्धतीची सुद्धा तुम्ही चमचमीत अशी मटार पनीरची भाजी करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते ती खायला. आता यामध्ये ना अगदी थोडंसं मी पाणी घालणार आहे. तुम्हाला ही भाजी घट्टसर ठेवायची असेल ना तर तुम्ही अशीच वाफेवरती शिजवली ना तरी चालेल. पण ही ना मी भाजी थोडीशी ओलसर करणार आहे, म्हणजेच लपथपीत करणार आहे. त्यामुळे अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे. आता मीठ जे आहे ना ते सुरुवातीलाच घातलं होतं, त्यामुळे आता इथे मी मिठाचा वगैरे वापर केलेला नाही. तर इथे बघा अजून थोडंसं पाणी घातलं आहे, कारण की वाटाणा शिजायला एक 5 ते 6 मिनटं तरी लागू शकतात. पाणी घातल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. तरी ते बघा भाजी छान अशी मी मिक्स करून घेतली आहे. ही भाजी शक्यतो करताना ना खूप जास्त पातळ करू नका. थोडीशी घट्टसर असली ना की खायला अजून जास्त छान लागते. आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं तरी शिजून द्यायची आहे अतिशय बारीक गॅसवरती. गॅस अजिबातच फास्ट करायचा नाही भाजी शिजस्तोपर्यंत. आता जे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलं होतं ना ते सुद्धा बघा अगदी छान असं भिजलेलं आहे. तुम्हाला जर वेळ असेल ना तर तुम्ही जास्त वेळसुद्धा हे पीठ भिजत ठेवू शकता. पण भाजीची तयारी होईस्तोपर्यंत ना एका साईडला पीठ जे आहे ना ते आरामात भिजतं. आता बघा याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. आता हा पराठा ना तुम्हाला कितका मोठा ठेवायचा आहे कितका लहान ठेवायचा आहे ना त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता. पण इथे ना मी छोटे छोटेच इथे पराठे करणार आहे, लच्छे पराठे. त्यामुळे बघा अगदी या पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा सगळे गोळे करून झालेले आहेत. आता याला आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर ना याची आपल्याला अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. बघा खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे सुरुवातीला, अगदी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आणि नंतर ना याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तर बघा सुरीने इथे मी काप करून घेते. जितके तुम्ही पातळ काप कराल ना तितके तुमचे जे लच्छे आहेत ना ते अतिशय छान असे पडतात. त्यामुळे अगदी या पद्धतीने पातळ पातळ काप करून घ्या. सुरीने ना अगदी पटापट काप तयार होतात. आणि जर तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे असेल ना अवेलेबल तर त्यानेसुद्धा तुम्ही अगदी झटपट अशी हे काप करू शकता. किंवा मग आपल्या घरामध्ये ना करंज्या करायचा जो चमचा असतो ना त्यालासुद्धा बघा खालच्या साईडला चक्र असतं, त्यानेसुद्धा तुम्ही हे काप करू शकता. आता अशा पद्धतीने ना बघा सगळे काप मी करून घेतले आहेत. जितके तुम्ही पातळ काप कराल ना तितके जे तुमचा लच्छा पराठा आहे ना तो तितका जास्त अगदी लेयर्स फुटतील त्याला आणि खायलासुद्धा अगदी छान लागेल. आता याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती अगदी थोडंसं आपल्याला पीठसुद्धा भरभरून घ्यायचं आहे. ही ट्रिक नक्कीच करून पहा. तुम्हाला जर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही लच्छा पराठा केला ना तर चपात्याचं पीठ जर शिल्लक राहिलं ना तरीसुद्धा शेवटी तुम्ही अशा पद्धतीचा लच्छा पराठा नक्कीच कराल. आता बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हा रोल करून घ्यायचा आहे. अगदी झटपट होतो, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता यालासुद्धा ना थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे
आणि त्यानंतर हा लच्छा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. अगदी गरमागरम खायला म्हणाल ना तरीसुद्धा छान लागतो, नाही तर थंड झाला ना तरीसुद्धा अगदी छान लागतो. संध्याकाळचे जर आपण जास्तीचे करून ठेवले ना तर सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही तूप लावून गरम करून घेतले ना तरीसुद्धा हा लच्छा पराठा अतिशय छान लागतो खायला. त्यामुळे नक्कीच एकदा करा. आता लाटताना ना आपल्याला खूप जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही. ज्या पद्धतीने आपण चपात्या वगैरे करतो ना तितकं आपल्याला पातळ लाटायचं नाही, थोडंसं इथे जाडसरच ठेवायचं आहे. जर तुम्ही खूप जास्त पातळ लाटलं ना तर ह्याला लच्छे वगैरे काही सुटणार नाही आणि मग नॉर्मल चपातीसारखी चपाती होईल. तर इथे बघा अगदी या पद्धतीने आता मी लाटून घेतलेलं आहे. खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही बघा. आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. पॅनला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर केला ना तरी चालेल. आता यावरती हा टाकून घ्यायचा आहे आणि अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पराठा वगैरे भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. वरच्या साईडने सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. गॅस अगदी फुलसुद्धा करायचा नाही, मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. शक्यतो अशा पराठ्यांना ना थोडंसं तेलाचं प्रमाण किंवा बटरचं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लावलं ना की खायलासुद्धा छान लागतो. पण जर तुम्हाला कमी तेल कमी तूप वगैरे लावायचं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीत म्हणाल ना तरीसुद्धा अगदी झटपट बनतात. कोणत्याही भाजीसोबत देऊ शकता. शक्यतो बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा हा पराठा खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. माझी मुलगी तर ना चपात्याचं पीठ शिल्लक राहिलं ना की मला हाच पराठा बनवायला सांगते, कारण की तिलासुद्धा हा पराठा खूप जास्त आवडतो. आणि मुलांना अशी नॉर्मल चपाती खायला दिली ना तर शक्यतो ती एक चपाती खातात, पण असे पराठे खायला दिले ना तर नक्की 2-3 पराठे ते आरामात खातात. तर इथे बघा आता भाजतानाच तुम्हाला इथे लेयर सुटलेले दिसत असतील. किती छान असे याचे लेयर सुटलेले आहेत. दोन्ही साईडने छान खरपूस रंग येईस्तोपर्यंत हा पराठा मी भाजून घेतलेला आहे. आता अशाच पद्धतीने दुसरासुद्धा आपण पराठा भाजून घेऊया. करायलासुद्धा खूप जास्त झटपट बनतो. आपण नेहमी हॉटेलमध्ये हे पराठे खातच असतो. पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा घरी करून पहा. तुम्ही परत ना कधीच हॉटेलमध्ये असे पराठे मागवणार नाही. आणि जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे करायचे नसतील ना, प्रॉपर हॉटेलमध्ये जसे असतात ना तसे करायचे असतील ना, तर नक्कीच तुम्ही मैद्याचं पीठ वापरून पहा. त्यालासुद्धा अगदी छान असे लेयर सुटतात. तर इथे पाहू शकता आपला दुसरासुद्धा पराठा छान असा भाजून झालेला आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचे मी पराठे करून घेते. तोपर्यंत जी आपली भाजी आहे ना तीसुद्धा बघा अगदी छान अशी शिजलेली आहे. अगदी याच पद्धतीने लपथपीत इथे मी भाजी केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पातळसर धरली ना तरी चालेल. आता सुरुवातीला जे आपण सिमला मिरची आणि कांदा परतून घेतलं होतं ना ते वरून टाकून देऊया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. अगदी हॉटेल स्टाईल आपला जो बेत आहे ना तो तयार होतो. अर्ध्या तासामध्येच ना आपला जो हा बेत आहे ना तो तयार होणार आहे. तुम्हाला फक्त सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे, पटकनी भाजी टाकायची आहे आणि एका साईडला अशा पद्धतीने गरमागरम हे लच्छे पराठे करून घ्यायचे आहेत. आता भाजीवरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस इथे बंद करून पाहून घेऊया. तर इथे पाहू शकता अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली पनीरची भाजी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तर इथे पाहू शकता मी तुम्हाला याचे जे लेयर्स आहे ना ते दाखवते. किती छान अशी याला लेयर्स सुटलेले आहेत. शक्यतो ना मैद्याचं जर पीठ असेल ना तर अजून जास्त लेयर्स सुटतात, कारण की मी याच पद्धतीने मैद्याचीसुद्धा अशा पद्धतीचे लच्छे पराठे केले ते सुद्धा अगदी छान असे झाले. अजिबातच कडक वगैरे होत नाही आहे, अतिशय सॉफ्ट होतात. आणि जर हॉटेलमध्ये आपण खाल्ले ना तर ते खूप जास्त कडक असतात किंवा मग चावायलासुद्धा वातड वगैरे लागतात. पण अशा पद्धतीने घरच्या घरी ना तुम्ही सॉफ्ट असे हे लच्छे पराठे करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.